नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी निनाद माने. जसं की तुम्ही बघत असाल मागं, ऑल अबाउट टेट हा विषय आहे आपला. टेट बद्दल सर्व काही. टेट काय आहे, कशाबद्दल बोलतोय आपण, टेट बद्दल सर्व काही. ज्या लोकांना ऑलरेडी माहिती आहे टेट संदर्भात त्यांच्यासाठी पण, आणि जे पूर्णतः नवीन आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सुरू करूया आजचा आपला विषय, टेट बद्दल सर्व काही. बघा, काय आहे टेट एक्झाम, कोण घेतं ही परीक्षा, काय डिटेल आहे या एक्झाम बद्दल, याची आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडीशी माहिती घेऊया की टेट एक्झाम कोण घेतं. तर टेट एक्झाम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांच्याकडून ही प्रोसेस राबवली जाते आणि यांच्यातर्फे ही एक्झाम IBPS घेतं. IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल की IBPS बँक एक्झाम कंडक्ट करतं. ऍक्च्युली फायनान्स मिनिस्ट्रीनं सुरुवातीला IBPS ला बँक एक्झाम कंडक्ट करण्यासाठीच योजलं होतं. त्याच्यानंतर जसं यांच्या टॅगलाईन प्रमाणे इन असेसमेंट इंडिया ट्रस्ट अस, याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं पण यांच्यावरती ट्रस्ट दाखवून टेट 2022 राबवली आणि ती सक्सेसफुल केली. आता IBPS ही एक्झाम कंडक्ट करतं एकदम फेअर पद्धतीनं, त्यामुळं याही वर्षीची टेट 2025 ही IBPSच कंडक्ट करेल, यात काही शंका नाही. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते, ही सर्व काही कारवाई करते, IBPS एक्झाम कंडक्ट करते. त्याच्यानंतर बघा, आपण थोडस मागच्या वर्षीच्या टेट बद्दल बोलूया, टेट 2022 बद्दल, की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे PDF आहे. बघा की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 याच्यासाठी फॉर्म मागवून घेण्यासाठी हे डिटेल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. मी त्याचा काही भाग आपल्या कामापुरता आजचा काही भाग इथं शो करतोय. बघा, त्यावेळी एक्झाम 31/1/2023 ते 8/2/2023 मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख होती वगैरे वगैरे. आपल्याला महत्वाचं आहे या टेट एक्झाम मध्ये, टेट एक्झाम जी आहे ती किती गुणांची आहे आणि कसे प्रश्न त्याच्यात विचारले जातात. इथं बघा, याच्यात 2 घटक आहेत, घटक अ, घटक ब. घटक अ काय आहे, अभियोग्यता. ठीक आहे, दिसत नसेल तर मी झूम करतो थोडस. घटक अ, अभियोग्यता, ज्याच्यामध्ये 120 गुण आहेत, 120 प्रश्न विचारले जाणार. आणि घटक ब आहे बुद्धिमत्ता, ज्याच्यात 80 गुण आहेत आणि 80 प्रश्न विचारले जाणार. याचा अर्थ 200 गुणांची ही परीक्षा आहे आणि 200 प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाणार. ही परीक्षा 120 मिनिटात तुम्हाला द्यायची आहे. 120 मिनिट. ओके, 120 मिनिट यासाठी वेळ असेल, म्हणजे 2 तास. 120 मिनिटं 200 प्रश्न. ऐकायला जरी अवघड वाटत असलं तर ते तितकंसं अवघड नाही, जर तुम्ही याची परीक्षेची चांगली तयारी केली असेल तर.
याच्यावर नंतर येणारच आहोत आपण. याच्या पुढे जाऊन थोडस बघूया की काय अभियोग्यता. आता हे शब्द मराठीतले आहेत आणि आपलं मराठी कितीही चांगलं असलं तरी याच्यातली जी फोड आहे अभियोग्यता मध्ये काय काय विचारलं जाणार, ठीक आहे, हे हे महत्वाचं आहे. अभियोग्यतामध्ये गणितीय क्षमता, वेग अचूकता, भाषिक क्षमता म्हणजे इंग्लिश, भाषिक क्षमता मराठी इन डिटेल चर्चा त्यांनी पुढे जाऊन केलेली आहे. अभियोग्यता म्हणजे आम्हाला काय हवंय, अभियोग्यता या शब्दाची उकल काय असेल तर या घटकांतर्गत बघा, गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता ज्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. आता हा प्रश्न सगळ्यात ह्या सर्वसाधारणपणे याचा अर्थ होतो की नॉर्मली हे राहणार, याच्यापेक्षा एक्स्ट्रा काय आलं तर येऊ पण शकतं, याच्यापेक्षा एक्स्ट्रा पण येऊ शकतं, याच्यातला काही प्रश्न काही भाग नाही पण येणार, एक्झामला येणार पण. ओके. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता या घटकांतर्गत काय रे, आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक साधारणपणे राहतील. सदर परीक्षा ही, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. म्हणजे हे कुठल्याही विषयासाठी घेतली जाणारी परीक्षा नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं बॅकग्राऊंड मॅथ्सचं आहे, गणित हे माझं बॅकग्राऊंड आहे, तर गणितावर नाही पूर्णपणे परीक्षा होणार. एखाद्याचा इतिहास विषय असेल तर इतिहासावर नाही होणार आहे. मग एखाद्याचा मराठी विषय असेल तर मराठीवर पूर्णपणे ही परीक्षा नाही होणार. म्हणजे विशिष्ट विषयवार ही परीक्षा नाही होणार. ही सगळ्यांसाठी, मी सायन्स बॅकग्राऊंडचा असेल, एखादा कॉमर्स बॅकग्राऊंडचा असेल, एखादा आर्ट्स बॅकग्राऊंडचा असेल, BA BCom BSc, तर या सगळ्यांसाठी परीक्षा ही एकच होणार, वेगळी होणार नाही असा त्यांचा अर्थ आहे. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा राहील, अशी थोडक्यात मांडणी आहे. पण आपण जो मुद्दा सुरुवात केला टेट बद्दल, सर्व काही आपल्याला महत्वाचं हे जाणून घ्यायचं आहे की टेट आहे काय. आता ही एक्झाम 2022 साली झालेली बघा, रजिस्ट्रेशनची सुरुवात झालेली बघा, कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 31 तारखेला सुरू झालेलं, त्याच्यानंतर क्लोजर 12 तारखेला होतं, 12/2/2023. आज 2 वर्ष झाली या घटनेला, ठीक आहे. हे आहे IBPS चं एक पेज ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकत होता. इथं दिसत असेल तुम्हाला ibpsonline.ibps.in आणि पुढे आहे काय रे, MSCEP जानेवारी 2023, जान 2023. म्हणजे हे पेज IBPS आहे. ह्याच्यावरून लक्षात येतंय की IBPS ने ही एक्झाम कंडक्ट केलेली आहे. कधीही लक्षात ठेवायचं, हे असं दिसलं की IBPS कंडक्ट करतं एक्झाम, ibpsonline.ibps.in किंवा तुम्ही ibps.in या वेबसाईट वर जाऊन सुद्धा बघू शकता IBPS कोणाकोणाची एक्झाम घेतं. आणि ज्या सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतो, IBPS ज्यांच्यासाठी एक्झाम घेतं त्याची लिस्ट तुम्हाला ibps.in वरती बघायला मिळेल. ibps.in वर जायचं, खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर की त्यांचे क्लायंट कोण कोण आहेत, कुणाच्या साठी ते एक्झाम घेतं याची लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज करू शकता की एक्झामचं स्वरूप काय असू शकतं, एक्झामची लेवल काय असू शकते, हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. ओके, मी याच्यासाठी फक्त हे पेज तुम्हाला दाखवलेलं आहे की ही एक्झाम IBPS न कंडक्ट केलेली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे. ओके, आता ही एक्झाम मी स्वतः दिलेली, ठीक आहे. मी निनाद माने ही स्वतः एक्झाम मी दिलेली. मी स्वतःच माझं स्कोर कार्ड इथं टाकतोय.
निनाद अभिमन्यू माने. हा रजिस्ट्रेशन नंबर आहे, रोल नंबर आहे, बाकी सगळं कॅटेगरी आहे, सगळं तुम्हाला दिसतंय. मला या परीक्षेत 200 पैकी 159 गुण आहेत. ठीक आहे, म्हणजे 150 प्लस आहे. याच्यासाठी मी काय केलेलं, कसा अभ्यास केलेला वगैरे वगैरे हे पुढे जाऊन आपण चर्चा करणार आहोत. पण मी ही स्वतः एक्झाम दिलेली, ही एक्झाम मी पास केली आहे. त्यामुळं याच्याबद्दल मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकतो, चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो, यात काही शंका नाही. बघा, आता IBPS ने एक्झाम कंडक्ट करण्याचा फायदा काय आहे ते जरा बघूया. 22/2/2023 ते 23/3/2023 या कालावधीमध्ये ही एक्झाम झालेली आणि त्याचा निकाल 24/3/2023 रोजी प्रसिद्ध झाला. म्हणजे केवळ एका महिन्यात रिझल्ट तुम्हाला भेटला. ठीक आहे, एका महिन्यात हा रिझल्ट तुम्हाला भेटला. म्हणजे 22/2 पासून 3/3 पर्यंत एक्झाम सुरू होत्या आणि पुढच्याच महिन्यात म्हणजे त्याच महिन्यात 3/3/2023 ला लास्ट शिफ्ट झाली आणि इथं तुम्ही बघू शकता 24/3 ला निकाल लागला. ठीक आहे, म्हणजे फास्ट प्रोसेस होते. एक्झाम झाल्यानंतर निकाल हे अडकून पडत नाही. ओके, याच्यासाठी महत्वाचं आहे की हे एक्झाम IBPS ने घेणं. ओके, त्याच्यानंतर स्कोर कार्ड वगैरे सगळं, आणि तेच हे स्कोर कार्ड आहे माझं. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन हे स्कोर कार्ड आहे माझं, ज्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट, ज्याच्यामध्ये मॅथ्स पण होतं इन्क्लुडिंग, माझा सब्जेक्ट होता. 107 आउट ऑफ 120 आणि इकडं 52 आउट ऑफ 80 स्कोर मी केलाय. ठीक आहे, याच्यात काही कौतुकाची बाब नाहीये माझ्यासाठी, असं मी समजतो. ठीक आहे, नंतर आपण याच्यावरची चर्चा करूया. आता आपण आज हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय, त्याचं रिझन काय आहे, त्याच्यासाठी आपण हे पेज आता बघा. टेट म्हणजे काय, ही परीक्षा कशासाठी घेतली जाते, सगळ्यात महत्वाचं. मागाच्यापासून टेट, TIT, टेट, कुणी याला TAIT असं म्हणेल, कुणी त्याला टेट म्हणेल. ही एक्झाम नेमकी आहे काय, याच्याबद्दल मला बोलायचंय. खरं तर हे झालं, मी पास केली आहे एक्झाम, मागच्या वर्षी झालेली, पण कशासाठी झालेली, काय आहे ती टेट एक्झाम, हे माहिती असणं गरजेचं आहे. मी हा व्हिडिओ बनवतोय ज्याला पूर्णपणे या एक्झाम बद्दल नाही माहिती, अशा लोकांसाठी. ज्यांना माहिती आहे या एक्झाम बद्दल, त्यांच्यासाठी आपण पुढे माहिती देणार आहोत की एक्झामचा अभ्यास कसा केला पाहिजे वगैरे. याचे व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. सध्या अशा लोकांसाठी पण गरजेचं आहे हे माहिती असणं की टेट एक्झाम नेमकी आहे काय. बघा, टेट एक्झाम म्हणजे काय. ओके, बघा, टेट म्हणजे काय, तर टेट म्हणजे टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. आता हे बघा, टीचर्स म्हणजे शिक्षक, ऍप्टिट्यूड अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. चाचणी किंवा एक्झाम म्हणा त्याला. ठीक आहे, शिक्षक अभियोग्यता. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ही परीक्षा शिक्षकांसाठी आहे. ठीक आहे, ही एक्झाम काय आहे, कोण देऊ शकते ही एक्झाम, तर ज्याचं BEd किंवा DEd किंवा BPEd झालेलं आहे, अशी लोक ही एक्झाम देऊ शकतात.
बीएड म्हणजे बॅचलर इन एज्युकेशन, डीएड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन. याच्यासाठी आपण बघणार आहोत. बीएड हे ग्रॅज्युएशन नंतर होतं, ठीक आहे. डीएड हे 12वी नंतर होतं. ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा डीएड करू शकतात. बाकी माहिती आपण बघणार आहोत. पण सध्या याच्या लॉंग फॉर्म मध्येच सगळं काही लपलेलं आहे. याचे विषय, याचा अभ्यासक्रम याच्याच लॉंग फॉर्म मध्ये आहे. टीचर्स ऍप्टिट्यूड म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. तुम्ही बघाल इथं काय आहे रे, घटक अ अभियोग्यता ऍप्टिट्यूड आणि घटक ब बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स. म्हणजे ही जी एक्झाम आहे, ही जी एक्झाम आहे टेट, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, ही जी एक्झाम आहे ही शिक्षकांसाठी आहे आणि त्याचा सिलेबस त्याच्याच लॉंग फॉर्म मध्ये लपलेला आहे. बघा आता टेट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल आता. टीचर्स ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स टेस्ट आहे. म्हणजे शिक्षक भरती, म्हणजे शाळेमध्ये जे शिक्षक, सरकारी शाळेमध्ये किंवा सरकार शासन मान्य ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये शिक्षक होण्यासाठी ही एक्झाम पास असणं अत्यंत गरजेचं आहे. मेरिट लिस्ट मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. पास होणं म्हणजेच काय, मेरिट लिस्ट मध्ये आला की तुम्ही पास झाला. ओके. आता कशासाठी घेतली जाते, तर शिक्षक भरतीसाठी घेतली जाते. ही परीक्षा काय आहे, टेट म्हणजे काय, तर टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. परीक्षा कशासाठी घेतली जाते, तर शिक्षक भरतीसाठी. शासनाच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी ही एक्झाम घेतली जाते. ठीक आहे. ही एक्झाम कोण देऊ शकतं, ही परीक्षा कोण घेतं, बघा ही एक्झाम कोण देऊ शकतं, जर बीएससी और एमएससी, ठीक आहे, बीकॉम और एमकॉम, बीए ऑब्लिक एमए, याच्या सोबत बीएड ऑब्लिक, आता ऑब्लिक म्हणतोय, इन डेप्थ चर्चा होईलच, पण बीएड किंवा डीएड, बीएड किंवा डीएड असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बीएससी एमएससी, बीकॉम एमकॉम, बीए एमए प्लस प्लस बीएड किंवा डीएड असणं गरजेचं आहे. ज्यांचं बीएड किंवा डीएड झालेलं आहे अशी लोक ही एक्झाम देऊ शकतात. बर, कोण घेतं परीक्षा, कोण घेतं, तर बघितलंय आपण आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करतं. कुणाच्या सांगण्यावरनं, तर महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या सांगण्यावरनं. ओके. आता इथं बघा, या एक्झाम साठी जर डीएड असेल तर 12वी प्लस डीएड, बरं का, 12th प्लस डीएड आलं आहे. आता बीएड कशासाठी असतं, तर मोठा मोठा विचार करता आपण. बीएड म्हणजे फॉर एक्झाम्पल जे वरचे वर्ग आहेत, आता वर्गांची कशी विभागणी झालेली आहे ते बघा. 1 ते 5, त्यानंतर 6 ते 8, त्यानंतर 9, 10 आणि 11, 12 अशी 4 पद्धतीने विभागणी झालेली आहे. आता 11, 12 साठी तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे. 9वी 10वी साठी मास्टर डिग्री नसेल तरी चालेल, पण बीएड असणं गरजेचं आहे. म्हणजे बॅचलर प्लस बीएड, बीएड असणं गरजेचं. इथं मास्टर प्लस बीएड पाहिजे. इथं एक लक्षात ठेवा, एज्युकेशन मध्ये डिग्री पाहिजेच तुम्हाला. बॅचलर प्लस डीएड. इथं बॅचलर म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस बीएड किंवा डीएड सुद्धा चालेल. 8वी पर्यंत डीएड सुद्धा चालतं. 9वी 10वी पासून पुढं, 9वी पासून पुढे डीएड चालत नाही. 8वी पर्यंत डीएड चालतं. 1 ते 5 ला बीएड चालत नाही. इथं फक्त डीएडच पाहिजे. मी आता
एक लक्षात घ्या, मी फक्त बीएड आणि डीएड वरती बोलतो, कारण बीएड आणि डीएड तुम्ही कशावरती करू शकता, मास्टर्स किंवा बॅचलर झाल्याशिवाय नाही करू शकत. डीएड कंपल्सरी, इथं फक्त ओनली काय पाहिजे, डीएड. इथं डीएड चालेल किंवा बीएड चालेल. इथं तुम्हाला बीएड लागेल प्लस ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशन असलेला बीएड, आणि इकडं मास्टर्स प्लस बीएड, मास्टर्स प्लस बीएड, एम ए बीएड, बीएससी बीएड, सॉरी एमएससी बीएड, एमकॉम बीएड असं पाहिजे 11वी-12वीला. ओके, अशा पद्धतीने हे लोक एक्झाम देऊ शकतात. ज्यांना 1ली ते 5वीला जायचं त्यांच्यासाठी डीएड कंपल्सरी आहे. बीएड वाला 1ली ते 5वीला शिकवू शकत नाही, हा नियम आहे. ओके, 6 ते 8ला डीएड चालेल, बीएड चालेल. 9 ते 10ला बीएड असणं गरजेचं आहे. बॅचलर चालेल किंवा मास्टर्स सुद्धा चालेल, काही हरकत नाही. जास्त एज्युकेशन असेल तरी चालतं. इथं 11वी-12वीला बॅचलर वाला चालणार नाही, मास्टर पाहिजे प्लस बीएड पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता अजून एक गोष्ट इथं महत्वाची आहे, अजून एक गोष्ट इथं महत्वाची आहे. जे 1ली ते 8वी साठी इथं एक एक्झाम आहे, जी एक्झाम पास असणं खूप गरजेचं आहे. ही एक्झाम पास असणं खूप गरजेचं आहे. 1ली ते 8वी साठी तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी पास असणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला कुठलीही तशी अट नाही. टीईटी किंवा सीटीईटी 1ली ते 8वी साठी पास असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पेपर 1 1ली ते 5वी साठी आणि पेपर 2 6वी ते 8वी साठी पास असणं गरजेचं आहे. 1ली ते 5वी साठी पेपर 1, 6वी ते 8वी साठी पेपर 2. ठीक आहे. आता पुढे बघा, टेटचा अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे. अभ्यासक्रम काय आहे रे, इथं अभियोग्यता किती मार्कला आहे, 120 मार्कला आहे. आणि बुद्धिमत्ता 80 मार्कला आहे. हा, आता याचा डिटेल अभ्यासक्रम मगाशी आपण बघितलं. ठीक आहे, कुठं, हा इथं बघा. अभियोग्यतामध्ये काय येणार, गणितीय क्षमता येणार, वेग आणि अचूकता येणार, म्हणजे मॅथ्स येणार. त्याच्यानंतर इंग्लिश येणार, त्याच्यानंतर मराठी येणार. ठीक आहे, अवकाशीय ज्ञान, क्षमता, कल, आवड, म्हणजे अवकाशीय ज्ञान 3D वगैरे इमेजेस याच्यामध्ये जातं ते. कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, याच्यामध्ये सायकोलॉजीचा काही पार्ट येतो. अशा पद्धतीने हे उपघटक आहेत. बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला माहितीच आहे, रिझनिंग, ज्याला आपण म्हणतो रिझनिंगचा पूर्ण पार्ट इथं विचारला जाणार. ठीक आहे, चला, हा झाला आपला मुद्दा. काय, 120 मार्क अभियोग्यता आणि 80 मार्क बुद्धिमत्ता. टेट देण्यासाठी आधी कोणत्या एक्झाम पास असणं गरजेचं आहे, तर मी मगाशी सांगितलं तसं 1ली ते 8वी साठी तुम्हाला, म्हणजे 1ली ते 5वी साठी तुम्हाला टीईटी म्हणजे टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट किंवा सीटीईटी म्हणजे काय रे, सीटीईटी सेंट्रल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट, दोन्ही पैकी कुठली तर एक एक्झाम पास असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये पण काय पाहिजे, पेपर 1 पास पाहिजे. तुम्ही पेपर 2 पास आहे आणि 1ली ते 5वी साठी तुम्ही बघताय, नाही चालणार. तुम्हाला पेपर 1 पास असणं गरजेचं आहे. 6वी ते 8वी साठी टीईटी किंवा सीटीईटी चा पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. हे दोन्ही पेपर 150 मार्कचे असतात. हे दोन्ही पेपर 150 मार्कचे असतात. आणि जनरल कॅटेगरीसाठी तुम्हाला याला पास होण्यासाठी 90 गुणाची आवश्यकता असते. ठीक आहे. आता सीटीईटीचा जर का विचार केला तर माझ्या मते सीटीईटी सोपी आहे टीईटी पेक्षा. ठीक आहे, टीईटी पास म्हणजे पेपर पॅटर्न थोडाफार फरकानं सेमच राहतो, पण आज माझं पर्सनली मत आहे की सीटीईटी देणं सोपं आहे. म्हणून आता इलिजिबिलिटी जर का हे किंवा हे असेल तर मला वाटतं तुम्ही सीटीईटी द्यावी.
तुम्ही लगेच पास व्हाल. आणि सगळ्यात महत्वाचं याची फ्रिक्वेन्सी आहे जास्त चांगली, म्हणजे प्रत्येक वर्षी एक्झाम होत राहतात सीईटीच्या, ज्याच्यामुळं तुम्हाला पास व्हायला चान्स आहे. त्यामुळे आता पेपर 1-2 तुम्ही पास करा. 90 मार्क तुम्ही टार्गेटच ठेवा, 90 मार्कचं मिनिमम. मला 90 मार्क पडलेच पाहिजेत. 90 मार्क पडले तर तुम्ही पास होऊन जाल. मग कुठल्याही आता कसं होईल सांगतो तुम्हाला. तुमचं मेरिट चांगलं असेल आणि तुम्हाला 89 मार्क आहेत आणि तुम्ही ओबीसी मध्ये आहात, तुम्हाला नोकरी ही ओपन मधून लागेल असं नाही. का? तुम्ही हा क्रायटेरिया फुलफिल नाही केला. ओपन साठी कितीचा क्रायटेरिया आहे? 90 मार्कचा क्रायटेरिया आहे. मग तुम्हाला जरी चांगले मार्क असतील तर ओबीसी मधून म्हणजे ओपनच्या ज्या जागा असतात त्या कुणासाठीच रिझर्व्ह नसतात, ते तुम्ही नाही क्लेम करू शकत. का? तर तुम्ही इथला जो सीईटी किंवा टीईटीचा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केलेला नाही. याच्यावरती कोर्ट केस वगैरे सुरू आहे, पण सध्या तरी हे माझ्या माहितीप्रमाणे सध्या 89 वाला ओपन मध्ये नाही क्लेम करू शकत त्याची जागा, असं मला तर वाटतं. बाकी तुम्ही कमेंट करून कळवा काही असेल वेगळे तुमच्याकडे माहिती तर. टेट देण्यासाठी आधी कुठल्या एक्झाम देणं गरजेचं आहे? तर टीईटी किंवा सीईटी देणं गरजेचं आहे. 6वी ते 8वी साठी पेपर 2, 1ली ते 5वी साठी पेपर 1. आणि आपण 1ली ते 5वी साठी कोण इलिजिबल आहे, 6वी ते 8वी साठी कोण इलिजिबल आहे, हे सुद्धा याची चर्चा आपण केलेली आहे चांगली. ओके. आता 9वी 10वी आणि 11वी 12वी याच्यासाठी तुम्ही कुठलीही परीक्षा पास असणं, अशी इलिजिबिलिटी टेस्ट पास असणं काही गरजेचं नाही. ओके. त्याच्यामुळे 9वी 10वी 11वी 12वीला तुम्ही क्लेम करू शकता. जर मास्टर असेल तर 11वी 12वी, नाही असेल तर 9वी 10वीला तुम्ही क्लेम करू शकता. ओके. चलो नेक्स्ट. आता टेट आणि टीईटी सीईटी मधील फरक आहे. तर सिंपल फरक आहे. ही इलिजिबिलिटी टेस्ट आहे. ठीक आहे. ही इलिजिबिलिटी टेस्ट आहे. याच्यामुळे तुम्हाला नोकरी लागणार नाही, पण याच्या आधारानं तुम्हाला नोकरी लागू शकते. म्हणजे सीईटी किंवा टीईटी. आता मी सीईटी पास आहे स्वतः, बरोबर, पण मी 9वी 10वी साठी जर का मी पहिला प्रेफरन्स दिला आणि माझं 9वी 10वी वरती काम झालं, तर मला हे सीईटीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं नाहीये. जरी मी पास असलो तर दाखवण्याची काही गरज नाही. म्हणजे ही फक्त इलिजिबिलिटी टेस्ट आहे. तुम्ही फक्त इलिजिबल झाला 1ली ते 8वी साठी, 1ली ते 8वी साठी इलिजिबल झाला म्हणून ही एक्झाम आहे. ही नोकरीसाठी आहे. ही कशासाठी आहे रे? याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागणार आहे. सीईटी किंवा टीईटी असणं गरजेचं आहे, पण ते 1ली ते 8वी साठी. तुम्हाला नोकरी जर का 9वी 10वी 11वी 12वीला करायची असेल तर काही गरजेचं नाही टीईटी किंवा सीईटी पास असणं. तुम्ही पण एक गोष्ट फरक आहे की टेट मधून नोकरी लागते आणि टीईटी सीईटी हे फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया ची बाब आहे. ओके. पुढचा विषय आहे टेटची तयारी कशी करावी. आता टेटची तयारी कशी करावी, कुठून करावी? एक गोष्ट लक्षात घ्या, सिंपल आहे. आयबीपीएस एक्झाम घेतं, तर आयबीपीएस बँकिंगच्या ज्या एक्झाम घेतं त्या कशा पद्धतीने घेतं, त्याच्या प्रश्नांचे स्वरूप काय आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. की कसाही अभ्यास केला, खूप अभ्यास केला, पण त्याला ट्रॅक नसेल तर त्या तयारीला काहीही महत्व नाही. ठीक आहे. तर तयारी जर का तुम्हाला टेटची करायची असेल तर कशी करायची? तर तयारीसाठी तुम्हाला रिझनिंग प्लस क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच मॅथ्स म्हणूया आपण त्याला आता, मॅथ्स, इंग्लिश, मराठी आणि प्लस इतर म्हणतो मी, ची तयारी तुमची असणं गरजेचं आहे. का? तर 80 मार्कला इथं काय आहे रे? रिझनिंग आहे. 40 मार्कला इथं मॅथ्स आहे. जवळजवळ 15 मार्कला इंग्लिश आहे. 15 मार्कला मराठी आहे. सॉरी, 15 मार्कला मराठी आहे. झाले किती मार्क बघा ना, हे 120 आणि हे 15 आणि 15 30, जवळजवळ 150 मार्क तुमचे इथंच झाले. त्यामुळे तुम्हाला तयारी करायची आहे तर या सब्जेक्टची चांगली तयारी करा. या सब्जेक्टची तयारी जर का चांगली केलीत तर तुम्हाला 100% बेनिफिट होणार. ओके. कुठून करावी? आता कसं आहे,
कुठून करावी? तुमच्याकडे पुस्तकं असतील, ठीक आहे, तर पुस्तकातून तयारी करा. पण माझ्या मते कुणाच्या तर मार्गदर्शनाची गरज असावी आपल्याला. आता आपण टेटसाठी काही बॅचेस लॉन्च करणार आहोत, कारण जवळजवळ टेट 2025 येण्यासाठी फायनल झालेलं आहे जवळजवळ सगळं. जवळजवळ मंत्रालयीन स्तरावरून हालचाली सुरू आहेत. मार्च मध्ये याचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि ती एक्झाम कदाचित एप्रिलमध्ये, मे मध्ये, एप्रिलमध्येच होऊ शकते. त्यामुळे आपल्याकडे आता फेब्रुवारी संपतच आला, मार्च आणि एप्रिल 2 महिने आहेत. याच्यासाठी आपण डेडिकेटेड एक बॅच लॉन्च करणार आहोत टेटसाठी. तुम्हाला जर का अधिकची माहिती हवी असेल तर खाली तुम्हाला मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईलवरती तुम्ही कॉल करू शकता, किंवा तुम्ही अजून काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये मला विचारा. मी जसा वेळ भेटेल मला, मी तशी त्या कमेंटना आन्सर्स देत जाईन. ओके. आता टेटची तयारी कशी करायची? तुम्हाला जर का सब्जेक्ट माहिती असतील तर तयारी करणं सोपं राहतं. तुम्हाला माहिती आहे आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला काय करायचंय, कुठपर्यंत करायचंय, हे जर का माहिती असेल तर मला वाटतं सोपं जातं. बरोबर. आता जर का आपल्याला टार्गेटच माहित नसेल तर नॉर्मल विचार आहे बघा, एखाद्या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जायचं आहे, पण मधल्या प्रवासाचं जे मधला जो रस्ता आहे आपल्यासाठी अननोन आहे, तर बी कधी येणार कधी येणार कधी येणार याची आपण वाट बघतो आणि खूप दूरचा प्रवास असल्यासारखं आपल्याला वाटतं. पण जर का तुम्हाला माहिती असेल की मध्ये कोणती गाव आहेत, हे या गावानंतर हे गाव येणार आहे, या गावानंतर हे गाव येणार आहे आणि शेवटी बी येणार आहे, हे जर का तुम्हाला आधीच माहिती असेल तर तयारी करणं सोपं जातं. मला तेच म्हणायचं आहे, आधी तुम्हाला जर का त्या अभ्यासक्रमासंदर्भात, सिलेबस संदर्भात जर का माहिती असेल तर तयारी करणं अगदी सोपं जातं. ठीक आहे. पुढं टेट 2022 ची तयारी मी कशी केली हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण 2022 ची टेट मी दिलेली, मी स्कोर कार्ड सुद्धा तुम्हाला शो केलेलं आहे मागाशी. आता मी तयारी कशी केली? खरं सांगायचं तर मी विशेष टेट साठी काही तयारी केलीच नाही. कारण मी स्वतः मॅथ्स सब्जेक्ट इथं शिकवतो, फ्युचर प्रो एज्युकेशन मध्ये मी स्वतः मॅथ्स शिकवतो. रिझनिंग मी बँकिंगची थोडीफार तयारी त्यावेळी केलेली, त्याच्यावरून रिझनिंग पण मला थोडंफार म्हणजे आता मी माझ्या तयारीच्या वेळी करत होतो, पण मला शिकवण्याची आवड आहे त्यामुळे मी या फील्डमध्ये आलो. आता कसं आहे की रिझनिंगची जी तयारी आहे ती मी विशेष काही केली नाही, परंतु मला जर का विचाराल तर मी टेस्ट वगैरे दिल्या त्यावेळी थोड्याफार. ठीक आहे. म्हणजे असं विशेष टेटच्या तयारीनं मला जायचं आहे आणि मी ती तयारी करतोय असं काही विशेष नव्हतं. माझं काम सुरू होतं सायमल्टेनियस. ठीक आहे. दिवसभर लेक्चर्स असायचे आणि त्यातनं वेळ मिळेल तसा मी एखादी टेस्ट द्यायची किंवा अनालिसिस करायचं टेस्टचं, याच पद्धतीनं. कारण IBPS ने एक्झाम घेतली आहे हे ज्यावेळी मला लक्षात आलं, मला कळलं, त्यावेळी मी थोडासा बिंदास्तच झालो. कारण IBPSच्या एक्झाम्स कशा असतात, कारण गेली 10 वर्ष फ्युचर प्रो एज्युकेशन या क्षेत्रामध्ये काम करते. 1000+ सिलेक्शन्स बँक आणि इतर ऑर्गनायझेशन्स मध्ये झालेली आहेत. ज्या काही ऑनलाईन एक्झाम घेतल्या जातात त्या एक्झाम्स मधून 1000+ सिलेक्शन्स झालेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं मोठं नाव आहे. ठीक आहे. या सगळ्या अनुभवाचा थोडासा काय म्हणतो आपण त्याला, आधार होता मला. त्यामुळं तयारी करणं तितकंसं मला काही अवघड गेलं नाही. ठीक आहे. आता माझा फोकस पूर्णपणे मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश हे जे कोर सब्जेक्ट आहेत बँकिंगचे त्याच्यावरच होता. मराठी मला एवढं माहिती आहे की ज्यावेळी IBPS मराठी घेतं, जसा इंग्लिशचा पेपर असतो तो ऍज इट इज मराठी ट्रान्सलेट होऊन येतो. म्हणजे इंग्लिशची तयारी केली की मराठीची तयारी आपोआपच झाली असं मी मानतो. ठीक आहे. म्हणजे मराठीची पण तयारी केली. या 4 सब्जेक्टची मी तयारी केलेली, बाकी मी काहीही बघितलं नव्हतं. बाकी ती सायकोलॉजी असेल, हे बाकीचे इतर सब्जेक्ट मला एक कळतं. माझ्या मते तुमच्याकडे कॉमन सेन्स असेल तर सायकोलॉजी वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आरामात सोडवू शकता. ऑन दी स्पॉट एखादा क्वेश्चन आला सायकोलॉजीवरचा तर बऱ्यापैकी तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकता.
सहजपणे देऊ शकता. असं काही त्याला विशेष अभ्यासाची काही गरज आहे असं मला वाटत नाही. मी पण त्यावेळी जे माझ्या समोर प्रश्न होते ते मी वाचले, कॉमन सेन्सनं जी काही उत्तर मला सुचली ती मी उत्तरं दिली. ठीक आहे. मी असा अटेम्प्ट पण म्हणजे कसं होतं की माझ्या डोक्यात होतं की निगेटिव्ह अटेम्प्ट करायचा नाही. निगेटिव्ह मार्किंग नव्हतं एक्झामला, पण जास्तीचे एक्स्ट्रावाले अटेम्प्ट करायचे नाहीत. म्हणजे अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे सो असं करून डी आला बी आला असं काही नाही. जेवढे प्रश्न त्या 2 तासात सुटले, मला वेळ शेवटी शिल्लक राहिलेला, मी नंतर काहीही केलं नाही. जेवढे प्रश्न तिथं त्यावेळी सुटले तेवढ्यावरच मी बघितलं. अगदी 50% 75% जर का मला येत असेल आन्सर तर एखादं दुसरं क्लिक केलं असेल, आणि आता 100% जेवढा प्रयत्न मला त्यावेळी म्हणजे माझ्या यानं जेवढं मला करता आलं तेवढंच केलं. एक्स्ट्राचे मी तसेच सोडून दिलेले. जवळजवळ मला वाटतं 165 की 166 मी अटेम्प्ट केलेले तेवढेच. मग बाकीचे मग ते चुकले असतील कदाचित कुठले तरी. ठीक आहे. म्हणजे माझा अटेम्प्टच मुळात जास्तीचा नाही केला मी. ठीक आहे. कारण जे काही सब्जेक्ट ॲब्स्ट्रॅक्ट जे क्वेश्चन होते ते मी केलेच नाहीत. ओके. जसं की काही याच्यामध्ये मी त्यावेळी म्हणजे विचार करून गेलेलो की हा प्रश्न आला की सोडूनच द्यायचा, बघायचाच नाही. या अनुषंगाने मी थोडीशी स्ट्रॅटेजी बनवलेली. त्यामुळे काही प्रश्न मी तसेच सोडून दिले न बघताच. ठीक आहे. कारण असं टार्गेट नव्हतं. मला माहिती होतं ज्यावेळी मी एक्झाम दिली त्यावेळी 100% वाटलं होतं की 150+ जाणार आणि 150+ इनफ स्कोर आहे टू क्रॅक द एक्झाम. ओके. त्या पद्धतीनं थोडंसं गेलेलो मी. ठीक आहे. आता बघा 2025 मध्ये 150 स्कोर करण्यासाठी कसा करता येईल, जी स्ट्रॅटेजी मी वापरली ती स्ट्रॅटेजी तुम्ही पण वापरायची आहे. मॅथ्स चांगलं कसं करता येईल आपल्याला ते बघायचं आहे. रिझनिंग कसं चांगलं करता येईल ते बघायचं आहे. मराठी इंग्लिश कसं चांगलं करता येईल ते बघायचं आहे. जीएस हा जो सब्जेक्ट आहे थोडंफार जनरल अवेअरनेस पण आपल्यासाठी गरजेचं आहे, ते माहिती असणं गरजेचं आहे थोडंफार. ठीक आहे. बाकी सायकोलॉजीचा वगैरे पार्ट आहे तो मी तुम्हाला त्यावेळी सांगेन की काय कसे प्रश्न आपण एखादा प्रश्नपत्रिका एखादी मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर सोडवून बघूया, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की कसे प्रश्न असतात आणि मग त्याला कसं टॅकल करायचं, त्यावेळी काय करता येईल हे आपण बघणार आहोत. त्यावेळी 150 स्कोर करणं मला वाटतं तितकंसं ते टफ नाही. 2022 मध्ये 150+ 331 कॅन्डिडेट होते आणि 140+ 779 कॅन्डिडेट होते. आता कसं आहे, आम्ही जे शिकवतो ते IBPS साठी ज्या एक्झाम IBPS ज्या एक्झाम घेतं त्यांच्यासाठी आम्ही शिकवतो. SSC रेल्वेसाठी आम्ही शिकवतो. असं काही आमच्याकडे बीएडचा कुठला कॅन्डिडेट आमच्याकडे आला नव्हता. आमच्याकडे 4-5 मुलं होती ज्यांचं बीएड झालेलं, म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड असेल कदाचित किंवा काय असेल, म्हणजे नशिबानं माझं पण बीएड झालेलं आणि 4-5 मुलं होती त्यांचं पण बीएड झालेलं. मग ते येऊन भेटले, सर IBPS घेणार आहे एक्झाम. मी म्हटलं IBPS घेणार आहे म्हटल्यावर काय आपलं जे आहे तेच सुरू ठेवा, विशेष काही करू नका. सगळ्यांचा स्कोर 150+ आहे. सगळ्यांचा स्कोर 150+ आहे. ठीक आहे. मी तुम्हाला त्यांचे स्कोर कार्ड सुद्धा पाठवेन नंतर. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला त्यांचे स्कोर कार्ड सगळे दाखवेन. ठीक आहे. तर आपले जे कॅन्डिडेट आहेत ते 150+ आहेत. जे काही जेवढ्यांनी आपल्याकडच्या 4-5 मुलं जी होती त्यांनी एक्झाम दिल्या सगळ्यांचं आपल्याकडं त्यावेळी आपण बॅच घेतली असती तर कदाचित तो आकडा 100 पटीने वाढला असता. 100%. बरोबर. ओके. तर येणाऱ्या टेटमध्ये 150+ स्कोर कसा करायचा आपण या संदर्भात डिटेल चर्चा करणार आहोत. आपण बॅच लॉन्च करतोय, त्याची डेट त्याची डिटेल तुम्हाला सांगण्यात येईल लवकरच. त्याच्यासाठी एक व्हिडिओ डेडिकेटेड बनवायचा आहे, तो बनवूया. मला आज सांगायचं होतं की टेट एक्झाम संदर्भात थोडीशी माहिती द्यायची होती, बेसिक नॉलेज. ज्यांना काहीच माहिती नाही या एक्झाम बद्दल आणि त्यांना एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यांना शिक्षक बनायचं आहे, अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ होता. ज्यांना शिक्षक बनायचं आहे, ज्यांचं पॅशन आहे शिकवणं, याच्यासारखा शिकवण्यासारखा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पवित्र असा नाव पण आपल्या पवित्र पोर्टल आहे बघा. पवित्र नाहीये कुठलं पेशा. या पेशामध्ये तुम्हाला यायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, कारण पहिल्यासारखं नाही राहिलं आता. आता पवित्र पोर्टल मधूनच शिक्षक भरती होते. मग त्याच्यासाठी एक्झाम देणं गरजेचं आहे. एक्झामसाठी काय सिलेबस आहे, कशी तयारी केली पाहिजे, या सगळ्याची चर्चा आपण येणाऱ्या व्हिडिओज मधून करणार आहोत.
येणाऱ्या बॅचेसमधून करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत तो शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ॲक्च्युली टेटबद्दल माहिती मिळावी हा छोटासा माझा प्रयत्न होता. यानंतरचे काही व्हिडिओ येतील त्यातनं पण मी नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. ओके, तर हा व्हिडिओ इथं आपण थांबूया. थँक्यू सो मच.